प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कारण तो परमेश्वर, तो देव हाच पुन्हा एक वार आपल्यामध्ये हजर आहे. त्या देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, म्हणून त्या परमेश्वराच्या नावाचा गौरव असो. आणि बायबल सांगतं, त्याचा अनुभव घेऊन पाहतो किती चांगला आहे. आणि चला, आजच्या या दिवसामध्ये आपण प्रभूमध्ये उल्हास करूया, प्रभूमध्ये आनंद करूया. कारण तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. आणि चला, यावेळेस म्हटलं आपले डोळे बंद करूया आणि काय वेळ त्या देवाचं स्तवन करू, त्या देवाचं गौरव करू, त्या देवाला उंच करूया. कारण त्याच्या तो योग्य आहे, स्तुतीच्या योग्य आहे, आराधनेच्या योग्य आहे, महिमेच्या योग्य असा परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. थँक्यू जीसस. स्वर्गातल्या आमच्या महान जिवंत देवा, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तू अद्भुत आहे, तू महान असा आमचा परमेश्वर आहे. माझ्या राजा, आज आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. देवा, तू आमचा स्वीकार प्रभू येशूच्या नावामध्ये कर. होय पवित्र देवा, तू आमच्यामध्ये आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू, आजची भक्ती, आजची आराधना गौरवानं प्रभू तू आस्वादित कर, अशी प्रार्थना तुझ्याकडे आम्ही येशूच्या नावामध्ये करत आहोत. होय पवित्र देवा, तू आमच्यामध्ये हजर आहेस म्हणून तुला धन्यवाद. ओ रिहंदे रे खेला राबाबालारा सखर रबी दिगेरी अंदाना मखार राबाबालारा. ये पवित्र देवा, आम्हाला तू आस्वादित कर. प्रभू, जरी परमेश्वर पित्या आम्हाला एकत्र येता येत नाही, पण परमेश्वर पित्या आमचा विश्वास आहे की प्रभू तू आमच्यामध्ये हजर आहे. आम्हा प्रत्येकाला प्रभू आत्म्यामध्ये तू एकत्र केलेल्या आहे, त्याबद्दल तुझा गौरव करतो. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ रिबेलारा ओ रा सखारा बा. थँक्यू जीसस. ओ रियांदारा बाबा बाबा बा. त्या देवाचं गौरव करूया, त्या देवाची स्तुती करूया. हालेलुया. ओ रिबेहेरियांदारा बाबा. सब तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. मेरे जीने का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. यस. हालेलुया. देवाचं गौरव करूया. तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो देव आपल्यामध्ये हजर आहे. पिछला सब भूल कर मैं आगे बढ़ा चलूं, जो मेरे लिए नन्हा उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल कर मैं आगे बढ़ा चलूं, जो मेरे लिए नन्हा उसको मैं त्याग दूं. फिर मैं पाऊं उससे गुलस्ता, घोड़ा
है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। थँक यू जीसस. यस, तो महान परमेश्वर. ओ रिबेहेरा रामा, आमच्या जगण्याचं कारण केवळ परमेश्वर असावं, असा तो देव, असा परमेश्वर आपल्यामध्ये हजर. रिबहान दे रे बेगा सखो तो खो रबा तके रे. हालेलुया. ओ हालेलुया. मुझ पर हुई है बेकार न जाने दो, जिसने मुझे है चुना, उसकी मैं बनूं। मुझ पर हुई है बेकार न जाने दो, जिसने मुझे है चुना, उसकी मैं बनूं। मेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, मेरी सलीब पर खींचा मैं जाऊं। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। थँक यू जीसस. जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। तू मेरा धन्यवाद माझ्या देवा. प्रभू, आम्ही तुझा गौरव करतो देवा, तुझी स्तुती करतो देवा, तुझ्या नावाला उंचावतो, तुझ्या नावाला गौरवतो प्रभू, कारण तू महान परमेश्वर आहे. रिबाहान दे रे बेगे रे राला राबा सखे ते खेरेला राबा. ओ पवित्र देवा, तू अद्भुत आणि महान आमचा चांगला देव आहे. आमच्यामध्ये हजर आहे, आमच्यामध्ये तुझं सामर्थ्य आहे, त्याबद्दल तुझा गौरव करतो देवा. रिबाहांदा राबा बे रि 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 रे रारा ओ रा सखे रे रेमेना नाखाला राबा बाबा सखोर रेबीना नमालारा. तुझा गौरव करतो देवा. ये प्रभू, आम्हाला आस्वादित कर देवा. हालेलुया. थँक्यू जीसस. त्याला आणखी देवाचा गौरव करूया, आणखी त्या परमेश्वराची स्तुती करूया, आणखी त्या देवाला उंच करूया, आणखी त्या देवाला महिमा आपण सादर करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ रे बेहेरे राबा सखीरा. यस. क्या ना सकता कहता तुझे बस शुक्रिया, क्या दे सकता हूँ, क्या ना सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। ओ राबा बे सखेरे. तुझ में ही मेरी जुबान, तुझ में ही हर शान, तुझ में ही करता शुक्र हर कोई काम। तुझ में ही मेरी जुबान, तुझ में ही हर शान, तुझ में ही करता शुक्र हर कोई काम। शुक्रिया
सर्वजण गाऊया. यस, हात उंच करून गाऊया. यस, वे बहेला राबा. ओ रे बहेला. देवाला धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्ट परमेश्वरानं तुमच्या माझ्यासाठी केलेली आहे. आपला प्राण त्यानं त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. असं तो देव आपल्यामध्ये आहे. यस, त्या येशू सारखं त्यानं तुम्हाला बनवलं. थँक्यू जीसस. Yes. Oh, rebeheria benara. Socorro behere rebelara. Shantere mena cara mina kala rebere. Oh, rebeherianda. Yoso rebehere. Socorro baba. Ribahanda ragara ra. Vishakoro robo baba beberala. Vigirala baba makara rabibi. Oh, धन्यवाद. ओ रिहिंदे रबा सखोरा बाबा सिकेनी नमा मारा. प्रभु तुझा धन्यवाद करतो देवा. प्रभु हम आपका शुक्रिया करते हैं. प्रभु आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभु, कारण तू चांगला देव आहे. होय प्रभू, आम्हाला तू तुझ्यासारखं बनवलेलं आहे, तुझ्यासारखं घडवलेलं आहे. ओ प्रभू, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो प्रभू. होय परमेश्वर पित्या, हो प्रभू, तुझ्यामध्येच आमची सकाळ, प्रभू तुझ्यामध्येच प्रभू आमची सायंकाळ परमेश्वर पित्या. होय प्रभू, उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवनीय आहे माझ्या देवा. त्या स्तवनीय नावाला प्रभू आम्ही उंच करतो, त्या स्तवनीय नावाला प्रभू आम्ही गौरव देतो, त्या स्तवनीय नावाला प्रभू आम्ही सन्मान देतो परमेश्वर
परमेश्वर पित्या विघेरिया लाबा सिखेरे रेबी नमगा रबा बतिका रबा सखो रोबे देगेरियाला नमा. तुझा धन्यवाद परमेश्वर पित्या. ओ रहेला राबा सखेरेरी नमहत रेबीराला. प्रभू तुझा धन्यवाद करतो, कारण तू चांगला देव आहे, तू पवित्र देव आहे आणि प्रभू तू आमच्यामध्ये हजर आहे. त्याबद्दल तुझा गौरव करतो पवित्र देवा, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू परमेश्वर पित्या तुझं वचन ऐकत असताना देवा प्रभू प्रार्थना करतो, आम्हाला स्थिर अंतकरण दे, स्थिर मन दे माझ्या देवा. होय प्रभू परमेश्वर पित्या तुझं जे वचन आहे प्रभू ते आमच्या अंतकरणामध्ये कार्य करू दे. तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमची भेट घे, कारण तुझं वचन परमेश्वर पित्या हे सक्रिय आहे. होय परमेश्वर पित्या ते कार्यक्षम आहे, ते कार्य करणार आहे. होय प्रभू आज ज्यावेळेस प्रभू तुझं वचन आमच्या प्रभू अंतकरणात प्रवेश करेल प्रभू त्या वचनानं प्रभू कार्य करू दे. होय प्रभू आमचं जीवन त्या वचनाद्वारे बदललं जाऊ दे, अशी प्रार्थना आम्ही तुझ्याकडं येशूच्या नावामध्ये करत आहोत. तुला धन्यवाद देतो प्रभू की तू आमच्यामध्ये उपस्थित आहे, आमच्यामध्ये तू हजर आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक बार तुम्हा सर्वांचं स्वागत येशूच्या नावामध्ये करत आहे, कारण तो परमेश्वर अद्भुत, तो महान सामर्थ्यानं नटलेला देव पुन्हा एक बार आपल्यामध्ये हजर आहे. आणि खरोखर पवित्र शास्त्र सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाचं नाव हे उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. आणि पहा सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या देवाचं नाव स्तवनीय आहे आणि स्तवन करण्याच्या योग्य असं आमचा देव आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ध्येय कुठलं असलं पाहिजे तर ते देवाचं स्तवन करण्याचं. ध्येय कुठलं असलं तर ते देवाला खुश करण्याचं. आमच्या जीवनामधलं ध्येय जो आहे तो ध्येय कुठलं असलं तर देवाचे कोणत्या देवाला आदर देण्याचं. हा ध्येय हे ध्येय आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपला जो परमेश्वर आहे, आपला जो देव आहे तो स्तवन किंवा सन्मानाच्या योग्य असा तो देव आहे. आणि म्हणून त्या स्तोत्रकर्ताप्रमाणे आम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या देवाचं गौरव करावा, त्या देवाचं स्तवन करावं, त्या देवाच्या नावाचं स्मरण करावं, त्या देवाच्या वचनाचं मनन आम्ही सातत्यानं करावा. असं तो परमेश्वर योग्य आहे. आणि म्हणून तो देव आज आपल्यामध्ये पुन्हा एक बार उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. आणि गेल्या काही रविवारपासून आपण शिकत आहोत इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर. त्याच्या 11व्या भागामध्ये आज आपण आहोत. आणि या 11व्या भागामध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ, ताकद, बळ. आणि एक नवीन गोष्ट आपण आज शिकणार आहोत, देवाचे लोकनो स्ट्रेंथ, प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. या 11व्या भागामध्ये आज आपण असताना तो परमेश्वर, तो देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आणि मी नेहमी सांगतो, प्रत्येक भागामध्ये सांगत आहे की प्रार्थना आमच्या जीवनामध्ये अविभाज्य घटक असला पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये तो एक भाग असला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकं जर 15, 17, 18 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर मोबाईल फोन्स, जसं माझ्या हातामध्ये एक मोबाईल आहे, या मोबाईल फोनला एवढं इम्पॉर्टन्स नव्हतं, एवढं महत्त्व नव्हतं. आणि माणसाच्या जीवनामध्ये या फोनला एवढं महत्त्व नव्हतं. पण कालांतराने युग बदललं, जग बदललं आणि मोबाईल फोन्स आणि या जगामध्ये आले आणि माणसाचा महत्त्वाचा घटक आज मोबाईल फोन बनलेला आहे. आणि जसा माणसाला या मोबाईलशिवाय देवाचे लोकांना राहवत नाही, आज प्रत्येक तुम्ही बघा सामान्यातला सामान्य मनुष्य हा मोबाईल फोन विकत घेतो आणि त्याचा वापर करतो, कारण माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक मोबाईल फोन बनलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगू द्या, जसं मनुष्य आज या एका साधारण एका इलेक्ट्रॉनिक वस्तूला महत्त्व देतो, तर मला तुम्हाला सांगू द्या की आपला परमेश्वर, आपला जो देव आहे,
ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी आपलं रक्त सांडलं, आपला प्राण त्यानं दिलेल्या अशा प्रभू येशू ख्रिस्ताला देवाच्या लोकांना आम्ही किती महत्त्व द्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी प्रार्थना आम्ही करतो ती प्रार्थना तो परमेश्वर ऐकतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तो देतो. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला किती महत्त्व द्यावं. जसं मोबाईल फोनला लक्षात ठेव, देवाची लोकांना ही सत्य गोष्ट, या सत्य गोष्ट आहेत, या सत्य महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं माणसानं या मोबाईलला महत्त्व दिलेलं आहे, त्याच प्रकारे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि बऱ्याच काही गोष्टी असतील त्या गोष्टीला पण देखील महत्त्व दिलेलं आहे. पण माणसाच्या महत्त्व देणाऱ्या गोष्टी ह्या एक एक पुढे आलेल्या आहेत. 17-18 वर्षापूर्वी माणसानं मोबाईल फोनला महत्त्व दिलं. थोडे काही 1-2 वर्ष गेली, त्याच्यानंतर फेसबुक या जगामध्ये आलं आणि त्या फेसबुकला लोकांनी अधिक महत्त्व दिलं. त्याच्यानंतर व्हॉट्सअप आलं आणि बऱ्याच काही गोष्टी एक एक देवाच्या लोकांना येऊ लागल्या आणि माणसाचं महत्त्व या गोष्टीकडं अधिक वळलं गेलेलं आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना ही युगाच्या देवाची लोकांना सुरुवातीपासून प्रार्थना ही गोष्ट आमच्या सोबत आहे, आमच्या संगतीने. म्हणून आम्ही देवाची लोकांना या प्रार्थनेला किती अधिक महत्त्व दिलं पाहिजे. होय देवाची लोकांना ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेला महत्त्व देऊ, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आशीर्वादाची ओतणी करल. मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकांना जसं आम्ही जगातल्या गोष्टीला महत्त्व देतो, आम्ही प्रार्थनेला महत्त्व द्यावं. आणि म्हणून देवाची लोकांना याच विषयावरती आपण शिकत आहोत की प्रार्थना आमच्या जीवनामध्ये किती अति महत्वाची आहे. आम्ही प्रार्थनेला किती महत्त्व द्यावं, आम्ही प्रार्थनेसाठी किती अधिक वेळ प्रार्थनेसाठी खर्च करावा, देवाचे लोकांनो हे आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून देवाचे लोकांनो काही गोष्टी आपण शिकलो होता, एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजेच त्याला शक्ती असं म्हणू, मराठीमध्ये त्याला शक्ती असं म्हटलेलं आहे, त्राण त्याला म्हटलेलं आहे, सामर्थ्य असं म्हटलेलं आहे. मराठी त्याचा अर्थ सांगत आहे भक्कमपणा. स्ट्रेंथला शब्द मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, अनेक अर्थ आहेत आणि त्याच्यापैकी हा एक अर्थ भक्कमपणा. स्ट्रेंथ या शब्दाचा अर्थ आहे मजबूतपणा. आणि म्हणून आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करावी. मग कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी ते शिकत आहे. आणि याच 11व्या भागामध्ये आपण शिकणार आहोत की देवाची लोकांना आम्ही जी प्रार्थना करावी आणि ती आम्हाला शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी, आम्हाला त्राण मिळण्यासाठी प्रार्थना करावी, आम्हाला सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी, आम्हाला भक्कमपणा मिळण्यासाठी प्रार्थना करावी, आम्हाला मजबूतपणा मिळावा यासाठी आम्ही प्रार्थना करावी. होय देवाची लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आमची जी प्रार्थना आहे ती स्ट्रेंथसाठी प्रभूकडे असली पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की सैतानाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, लागणारं जे बळ आहे, त्या बळासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. होय देवाची लोकांनो, सैतानाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला देवाची लोकांनो शक्तीची गरज आहे, बळीची गरज आहे, बळाची गरज आहे. आणि हेच बळ, हीच शक्ती केवळ आम्हाला परमेश्वर देऊ शकतो. आणि देवाची लोकांनो, देवाकडनं आम्हाला जर शक्ती आणि ताकद मिळवायची आहे तर ती प्रार्थनेद्वारेच आम्ही प्राप्त करू शकतो. होय देवाचे आमचं युद्ध पवित्र शास्त्र एपिस्कराच्या पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बायबल मला संत एपिस्कराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 10 वचनापासून मी तुम्हाला वाचून दाखवतो. या ठिकाणी आमचं युद्ध हे कोणाबरोबर आहे, पण शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यानं बलवान होत जा. म्हणजेच काय हो, या ठिकाणी पौल इपिस्कराच्या मंडळीला बोध करत आहे, त्या ठिकाणी शिकवत आहे. आणि एक ताकीद म्हणता येणार नाही, पण आत्मिक ताकीद आपण म्हणू शकतो, आत्मिक शक्ती म्हणू शकतो, किंवा आध्यात्मिक एक इच्छा म्हणू शकतो, जी पौलाची एपिस्कराच्या मंडळीला तो सांगत आहे. त्याची इच्छा तो सांगत आहे, त्याची शक्ती तो सांगत आहे. आणि त्या ठिकाणी तो रिक्वेस्ट करत आहे, विनंती करत आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या
प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. बलवान होत जा म्हणजेच काय? संत पौल इपिस्कराच्या मंडळीला तो सांगत होता की तुम्ही आणि प्रभूमध्ये आणि मग सामर्थ्य मागा आणि बलवान तुम्ही व्हा. आणि देवाजवळ प्रार्थना करताना तुम्ही देवाकडनं सामर्थ्य मागून तुम्ही सामर्थ्य मागा आणि तुम्ही देवाकडं बळ मागा. देवा प्रार्थना कर. तो विनंती करत आहे इपिस्कराच्या मंडळीला की तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. काय प्रार्थना हो? की सामर्थ्यानं बलवान व्हा. तुम्ही सामर्थ्यानं भरण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा. शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. बळ मिळवण्यासाठी तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. मग कशासाठी बळ गरजेचं आहे? देवाचे कोण तो म्हणतो की सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही देवाकडं सामर्थ्य मागा, देवाकडं बळ मागा. होय देवाचे लोकांनो, सैतानाचे डावपेच साधारण नाही. देवाचे लोकांनो, सैतानाचे डावपेच फार भयंकर आहे आणि त्याच्या सेवकांना, त्याच्या लोकांना आणि त्याच्या भयंकर अशा प्रकारच्या प्लॅनमध्ये, योजनेमध्ये कसं अडकावं आणि कशा प्रकारे त्यांना आपल्याकडं खेचावं याची चांगली बुद्धी त्या सैतानाकडे आहे आणि तो तरबेज त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पौल म्हणतो की सैतान हा डावपेच खेळणार आहे. आणि मग त्याचे जे डावपेच आहे अनेक प्रकारचे देवाचे लोक मोहाच्या रूपामध्ये तो डावपेच आणि मग त्याच्या लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी खेळतो. आणि मग अशा भयंकर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं सैतान जो आहे तो विश्वासणाऱ्या लोकांना आणि प्रभूच्या सेवकांना, प्रभूच्या दासांना आणि मग तो खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि विश्वासणाऱ्यांना प्रभूपासून लांब करण्याचा तो प्रयत्न करतो. पण बायबल सांगतं आणि संत पौल इपिस्कराच्या मंडळीला तो म्हणत आहे की तुम्ही प्रभूकडे सामर्थ्य मागा, प्रभूकडे बळ मागा आणि प्रार्थना करताना तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की परमेश्वरा आणि मग सैतानाच्या डावपेचा पुढे आम्हाला टिकाव धरता यावा म्हणून प्रभू तू आम्हाला सामर्थ्य दे, आम्हाला बळ दे. होय देवाची कोण आम्हाला स्ट्रेंथची गरज आहे, आम्हाला शक्तीची गरज आहे, आम्हाला सामर्थ्याची गरज आहे, आम्हाला बळाची गरज आहे. ती कशासाठी? सैताना विरुद्ध लढण्यासाठी. होय देवाची कोण त्याच्या महत्वाची गोष्ट त्याच्या डावपेच्या पुढे आमचा टिकाव व्हावा म्हणून आम्ही परमेश्वराकडे बळ मागावं, शक्ती मागावी. शक्ती मागा दे देवाकडे. काय गरज आहे आम्हाला? देवा होय देवाचे कोण प्रार्थना करा. जी 11व्या भागामध्ये आपण शिकत आहोत समजून घ्या. प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. डिवाइन म्हणजे दैवी सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची शक्ती, सामर्थ्य आम्ही देवाच्या जवळ मागावा सैतानाविरुद्ध लढण्यासाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नाही नव्हे तर सत्तांबरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर आहे आणि सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आहे, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आमचं युद्ध रक्त किंवा मांस याच्याद्वारे निर्माण झालेल्या मनुष्याबरोबर नाही तर आमचं युद्ध आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे आणि काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आहे. समजून घ्या देवाची कोण स्ट्रेंथ, सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये का महत्वाचं आहे? कारण सैतानाविरुद्ध लढण्यासाठी, कारण आमचं लढणं, आमचं झगडणं आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. आणि म्हणून देवाचे कोण जर आमचं युद्ध, आमचं झगडणं आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे आणि काळोखातील जो अधिपती आहे आणि त्याच्याबरोबर जर आमचं झगडणं आहे तर मला तुम्हाला सांगू द्या देवाचे कोण जसं संत पौल आणि इपिस्कराच्या मंडळीला म्हणतो की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये तुम्ही बलवान व्हा. होय देवाचे कोण देवाचं जे प्रभावी सामर्थ्य आहे ते प्रभावी सामर्थ्य आणि मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. होय देवाची कोण आमची जी प्रार्थना असली पाहिजे ती प्रार्थना डिवाइन स्ट्रेंथसाठी असली पाहिजे. डिवाइन स्ट्रेंथ. सैतानाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला देवाची कोण शक्ती किंवा बळाची गरज आहे. दुसरी गोष्ट कौटुंबिक जीवनाचा गाडा, फार महत्वाची गोष्ट आहे. कौटुंबिक जीवनाचा गाडा ओढून नेण्यासाठी लागणारा जो त्राण आहे देवाची कोण ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज अनेक लोक मी पाहिलेली आहेत
की लोकांच्या घरी ज्यावेळेस प्रार्थनेला जातो त्यावेळेस ते लोक सांगतात की पास्टर, कुटुंब कसं चालवावं किंवा कुटुंब चालून चालून किंवा कुटुंबाचा गाडा ओढत असताना आमच्यातला जो त्राण आहे तो त्राण निघून गेलेला आहे, त्राण संपलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकांनी दुःखाची गोष्ट आहे, ही खंत मनामध्ये आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर पण हे घडलं असेल, आपल्या भारतामध्ये ही दुःखाची गोष्ट आहे, ही खंताची गोष्ट आहे की अनेक अशा कुटुंबानं, अनेक अशा कुटुंब प्रमुखानं आपला प्राण देवाचे लोक म्हणजे आत्महत्या केलेली आहे. कारण कुटुंब कसं चालवावं किंवा कुटुंबाची गाडी किंवा संसाराचा जो गाडा आहे तो कशा प्रकारे ओढावा, या सगळ्या गोष्टीचा प्रश्न अनेक लोकांना पडलेला होता. कारण लॉकडाऊन पडलेला आहे, गेल्या 5 महिन्यापासून अनेक उद्योगधंदे बंद आहेत, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि त्या गोष्टीमुळे मला तुम्हाला सांगू द्या, अनेक लोक हतबल झाले आणि देवाचे लोक जेवढे आणि मग जवळ असणारे पैसे ते अनेक लोकांचे संपलेले आहेत. का अनेक लोकांवरती कर्ज होतं, अनेक लोक देवाचे लोक नोकरी गेल्यामुळं निराश झाले आणि त्या निराशेपायी जेवढा पैसा होता तो तेवढा सगळा पैसा संपला आणि देवाचे लोक संसाराचा गाडा ओढण्याचा जो त्राण आहे तो त्राण पूर्णपणे निघून गेला आणि त्याच गोष्टीमुळं अनेक लोकांनी आत्महत्या केली. होय, देवाचे लोक माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाबतीत असं घडलं, वाईट वाटतं. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकनो आणि मग कौटुंबिक जीवनाचा गाडा ओढून नेण्यासाठी आम्हाला जो लागणारा त्राण आहे देवाची लोकनो, तो देवाजवळ आम्ही मागावा. आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराकडं आणि मागू, परमेश्वराजवळ प्रार्थना करू, मला तुम्हाला सांगू द्या, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देवाची लोकनो ती शक्ती, तो त्राण पुरवणार आहे. देवाची लोकनो काळजी करू नका, आम्ही संसाराचा गाडा कशा प्रकारे ओढावा याचा त्राण जर आमच्या मधला संपला असेल तर देवाचे लोकनो प्रार्थना करायला सुरुवात करा. देवाचे लोकनो तो परमेश्वर आमच्यातला संपलेला त्राण पुन्हा तो आम्हाला देईल आणि आमच्या संसाराची गाडी देवाचे लोकनो आम्हाला चालवण्यासाठी तो शक्ती पुरवेल, तो त्राण तो पुरवेल. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकनो आम्ही कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत काळजी करू नये, कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत देवाचे लोकांना आम्ही चिंता करू नये. कारण तो परमेश्वर, कारण तो देवाचे लोकांना आमच्या सोबत आहे, आमच्या संगतीने आहे. आणि म्हणून देवाचे लोकांना कौटुंबिक जीवनाचा गाडा ओढून नेण्यासाठी जो आम्हाला लागणारा त्राण आहे तो त्राण आम्ही देवाजवळ मागावा. हो, देवाचे अनेक लोक क्षीण झालेले आहे, त्यांच्यातला त्राण संपलेला आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, जो देव या जगाला ज्यानं निर्माण केलेला आहे, बायबल सांगतं, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, भिवू नका, मी जगाला जिंकलेल्या. होय, देवाचे लोकनो त्या येशू ख्रिस्तानं जगाला जिंकलेल्या. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि संसाराचा गाडा ओढून नेण्यासाठी जी त्राणाची गरज आहे तो त्राण तो परमेश्वर पुरवल. होय, देवाचे लोकनो मला तुम्हाला सांगू द्या, त्राण जर तुमच्यातलं गेलेलं आहे, देवाचे लोकनो त्या त्राण गेल्यामुळं आणि जर कदाचित तुमच्यापैकी काही लोक निराश झाले असतील, काम होत आणि देवाचे लोकनो तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तो व्यवसाय सुरू झाल्यानंतर देवाचे लोकनो तो व्यवसाय आणि मग देवाचे लोकनो चालवण्यासाठी तुमच्यातला त्राण संपलेला आहे. देवाचे लोकनो पण त्या देवाजवळ आम्ही मागावं. तो परमेश्वर आम्हाला देवाचे लोकनो उत्तम अशा प्रकारच्या देवाचे लोकनो बळानं आणि त्राणानं तो भरेल आणि देवाचे लोकनो आमचा संसार किंवा आमचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालेल. होय, देवाचे लोकनो कौटुंबिक जीवनाचा गाडा ओढून नेण्यासाठी लागणारा जो त्राण आहे तो त्राण परमेश्वर आम्हाला पुरवल. त्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही प्रार्थना करावी. थँक्यू जीसस. त्या गोष्टीसाठी आम्ही देवाचे लोकांनो प्रार्थना करावी. पुढची गोष्ट फार महत्वाची गोष्ट आहे. वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, पवित्रतेमध्ये टिकून राहण्यासाठी देवाचे लोकांनो स्ट्रेंथचा अर्थ मी सांगत आहे. पहिला जो अर्थ आहे स्ट्रेंथचा, ती शक्ती. दुसरा जो अर्थ आहे त्याला त्राण असं म्हटलेलं आहे, सामर्थ्य. आणि चौथा जो अर्थ आहे भक्कमपणा आणि 5वा अर्थ आहे मजबूतपणा. आणि मग आमच्या जीवनामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, पवित्रतेमध्ये आणि प्रभूमध्ये टिकून राहण्यासाठी आमच्यामध्ये भक्कमपणाची फार गरज आहे.
आणि मग उदाहरण जर आम्ही घेतलं तर संत पौलाचं जर उदाहरण घेतलं तर देवाचे कोण खरोखर संत पौल हा पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे हिरो आहेत आणि त्यापैकी हा एक हिरो. आणि त्याच्याबद्दल बायबल सांगतं, पहा तो काय म्हणत आहे, नीट आपण लक्ष देऊन या ठिकाणी वाचूया. दुसरे करंथकराचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 21 वचनामध्ये असं लिहिलंय, स्वतःला हिनवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कुणी धीट असेल तिच्यात मीही धीट आहे. हे मी मूढपणाने बोलतो. ते हिब्री आहेत का, मी देखील आहे. ते इस्रायली आहेत का, मी देखील आहे. ते अब्रामाचे संतान आहेत का, मी देखील आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का, मी अधिक आहे. अधिक प्रमाणात तो म्हणतो की ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का, पण मी अधिक प्रमाणामध्ये आहे. होय देवाचे लोकांनो, बायबल संत पौल म्हणतो की जर कोणी ख्रिस्ताचा सेवक असेल तर त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये मी ख्रिस्ताचा सेवक आहे. दुःख सोसण्यामध्ये, देवाची सेवा करण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, वचनामध्ये टिकून राहण्यामध्ये मी अधिक प्रमाणामध्ये आहे. होय देवाचे लोकांनो, पुढे तो असं म्हणतो, हे मी वेळसारखे बोलतो, श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाड्यात पडल्यामुळे मी अधिक आहे. होय देवाची लोकांनो, बायबल सांगतं की संत पौल त्याचं जर उदाहरण घेतलं तर वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये विशेष महत्वाची गोष्ट पवित्रतेमध्ये टिकून राहण्यामध्ये, प्रभूमध्ये टिकून राहण्यामध्ये देवाची लोकांनो जो भक्कमपणा एखाद्या व्यक्तीमध्ये हवाय तो सगळा भक्कमपणा, मजबूतपणा संत पौलामध्ये होता. आणि संत पौल म्हणतो की 5 वेळा यहुदांच्या हातून 39 फटके खाल्ले, 3 वेळा छडांचा मार खाल्ला, एकदा मला दगड मार करण्यात आला, 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली, कितीतरी प्रवास केला, नद्यांवरची संकट, लुटारोंची संकट, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकट, परराष्ट्रीय लोकांची संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान, भूक, पुष्कळ उपवास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. होय देवाची लोकांनो, संत पौल म्हणतो की लुटारोंची संकट, माझ्या देश बांधवांची संकट, देवाची लोकांनो, आणि मग नामधारी लोकांची संकट आणि कष्ट, श्रम, उपासमार, थंडी, उघडे वागडापणा, या सगळ्या गोष्टीमुळे मी अधिक आहे. देवाची लोकांनो, संत पौलानं या सगळ्या गोष्टी सहन केल्या एकाच गोष्टीमुळं, देवाची लोकांनो, कारण त्याची पवित्रता, त्याचं प्रार्थनामय जीवन, त्याचं आध्यात्मिक जीवन जगण्यामध्ये देवाची लोकांनो तो भक्कम होता, देवाची लोकांनो तो मजबूत होता. हीच गोष्ट आम्हाला देवाची लोकांनो दाखवती की ज्यावेळेस संत पौल प्रार्थना करत होता तो देवाजवळ एकच प्रार्थना करत होता की देवा, या सगळ्या गोष्टीमध्ये टिकून राहण्यासाठी मला मजबूतपणा तू दे, मला भक्कमपणा तू दे. होय देवाची लोकांनो, तोच भक्कमपणा, तीच मजबूती संत पौलाकडे होती. आणि म्हणून देवाची लोकांनो तो प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये आणि पवित्रतेमध्ये आणि प्रभूमध्ये तो टिकून राहिलेला आहे. किती सुंदर गोष्ट आहे. आणि तो या ठिकाणी म्हणत आहे 27 वचनामध्ये पुन्हा एक बार की श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान, भूक, पुष्कळ उपासमार, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय या व अशा इतर गोष्टी खेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळीविषयी चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही का, आणि एखादा अडखळीला गेला तर मला संताप येत नाही का. देवाची लोकांनो, संत पौलाचा कल हा अधिक मंडळीकडे होता. पण देवाची लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तो म्हणतो की सर्व संकट मी सहन केली एकच गोष्टीमुळं, कारण मी देवाजवळ प्रार्थना करायचो की देवा मला मजबूती दे, देवा मला भक्कमपणा तू दे. होय देवाची लोकांनो, संत पौलाची प्रार्थना ही डिवाइन स्ट्रेंथसाठी होती. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये, पवित्रतेमध्ये, देवाची लोकांनो प्रभूमध्ये टिकून राहण्यासाठी जो भक्कमपणा आम्हाला गरजेचा आहे, देवाची लोकांनो जी मजबूती आम्हाला हवी आहे ती देवाजवळ आम्ही मागावी. देवाची लोकांनो मागा,
मजबूती मागा, भक्कमपणा मागा. हा गरजेचा आहे. बायबल सांगतं, पेत्राच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं, कोणाला खावं यासाठी तो भटकत आहे, तो फिरत आहे, तो हिंडत आहे. आणि म्हणून देवाची लोकांनो, जर सैतान हिंडत आहे, सैतान फिरत आहे, कोणाला गिळावं, कोणाला खावं, पण देवाची लोकांनो, आमची तयारी असली पाहिजे. आम्ही मजबूत असलं पाहिजे. आमच्यामध्ये भक्कमपणा असला पाहिजे देवाची लोकांनो. आणि हा भक्कमपणा देवाची लोकांनो केवळ तुमच्याकडे प्रार्थनेच्या द्वारेच येऊ शकतो. मागा, देवाकडे भक्कमपणा मागा, देवाकडे मजबूती मागा. प्रभूमध्ये टिकून राहण्याची मजबूती तुम्ही मागा. फार गरजेचं आहे देवाची लोकांनो. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र शास्त्रामध्ये येशूच्या 12 शिष्यापैकी एक जो यहुदा इस्करियोत, जो येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष राहिला आणि उठता बसता निसता तो प्रभू येशूचं आणि त्याच्या शिष्यांचं जीवन पाहत होता. आणि एवढ्या 3.5 वर्षामध्ये येशूचे जे शिष्य होते 11 यहुदाला सोडून, सर्व वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, पवित्रतेमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये, सामर्थ्यामध्ये हे भक्कम झालेले, तयार झालेले, हे कसलेले योद्धे बनलेले होते. पण यहुदा, एकटा यहुदा, देवाची लोकांनो जो लालची, ज्यानं 30 रुपयासाठी येशू ख्रिस्ताला धरून दिलं, आणि देवाची लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, त्याच्यामध्ये एवढी कमजोरी होती की पवित्र शास्त्र मला सांगतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती लटकवण्यात आलं, बायबल सांगतं तो गेला आणि त्यानं गळबास घेऊन देवाची लोकांनो त्यानं स्वतःला संपवलं, आत्महत्या त्यानं केली. मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकांनो यहुदाकडे मजबूती नव्हती, यहुदाकडे देवाची लोकांनो भक्कमपणा नव्हता. मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोकांनो त्याच्याकडं कमजोरी होती. देवाची लोकांनो भक्कमपणा नसल्या कारणामुळं त्यानं स्वतःला संपवलं आणि देवाची लोकांनो त्याला स्वर्गातला आणि जीवनाच्या मुकुटाच्या ऐवजी त्याला नरकातला, देवाची लोकांनो अग्नीचा सरोवरामध्ये टाकण्यात आलं. मला तुम्हाला सांगू द्या, म्हणजे टाकण्यात येईल किंवा देवाची लोकांनो त्याच्या वाटेला हा अग्नी आहे, नरकातला अग्नी आहे. पण मला सांगू द्या, जे 11 शिष्य येशू ख्रिस्ताचे होते आणि नंतर एकाला वाढवलं, मित्या, जो 12 शिष्यांपैकी एक गणला गेला. मला तुम्हाला सांगू द्या, पेत्र मरेपर्यंत विश्वासू राहिला, पौल मरेपर्यंत विश्वासू राहिला प्रभू बरोबर. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्यांनी वचन, प्रार्थनामय जीवन, आध्यात्मिक जीवन, पवित्रता ही भक्कम त्यांनी मजबूत केली आणि ते टिकून राहिलेले. देवाची लोकांनो, देवाजवळ मागा, भक्कमपणा तुम्ही देवाजवळ मागा, म्हणजे तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या सामर्थ्यानं भरल. देवाची लोकांनो मजबूती देईल, तो भक्कमपणा तो देईल. स्ट्रेंथ, प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ मागा, फार गरजेचं आहे. देवाची लोकांनो आमच्या जीवनामध्ये देवाची पवित्रता, वचन, प्रार्थना या सर्व गोष्टीमध्ये देवाची लोकांनो किंवा टिकवण्यामध्ये, प्रार्थनेचं लाईफ, प्रार्थनेचं आयुष्य टिकवण्यासाठी आम्हाला भक्कमपणाची फार गरज आहे, मजबूतीची गरज आहे. अनेक लोक जोरदारपणे, मजबूतपणे प्रार्थनेचं जीवन देवाच्या लोकांना सुरुवात करतात आणि कालांतरानं मला तुम्हाला सांगू द्या, अनेक असे लोक पाहिलेले आहेत की ज्यांचं तारण झालं आणि जे म्हटले की नाही, आता आमचं तारण झालेलं आहे, आमचं जीवन आता प्रभूला दिलेलं आहे. होय, आम्ही आमचं जीवन हे प्रार्थनेसाठी समर्पित करू, केवळ आम्ही लोकांसाठी प्रार्थना करू, केवळ आमच्या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करू, आमच्या भारतासाठी प्रार्थना करू, आमच्या राष्ट्रासाठी प्रार्थना करू आणि आम्ही आमच्या पालकासाठी प्रार्थना करू आणि प्रार्थनाच्या जीवनानं आणि मग सुरुवात करतात आणि कालांतरानं ते जगामध्ये एवढे गुंतले जातात की ज्याच्यामुळं त्यांचं प्रार्थनामय जीवन कमी होऊन जातं आणि त्यांची प्रार्थना ही देवाची लोकांनो पूर्णपणे कमी होऊन जाते. पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्यांच्याकडं भक्कमपणा आहे, ज्यांच्याकडं मजबूती आहे, तेच लोक शेवटपर्यंत प्रार्थनामय जीवनामध्ये टिकून राहतात देवाचे लोकांनो. आणि आपलं प्रार्थनामय जीवन देवाचे लोकांनो भक्कमपणे टिकून ठेवतात. प्रार्थनेचं जीवन तुम्ही टिकून ठेवणारे लोक असलं पाहिजे. पेत्रासारखं, योहानासारखं, याकोबासारखं, योहानासारखं प्रार्थनामय जीवन तुम्ही टिकून ठेवणारे लोक असलं पाहिजे. टिकून ठेवा शेवटपर्यंत. पेत्राला बायबल सांगतं, ज्या पद्धतीनं येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती लटकवलं त्याच प्रकारे पेत्राला देखील वधस्तंभावरती लटकवलं, पण उलट. पेत्र म्हणतो की मी येशू सारखा
मला लटकवण्याचं मी पात्रतेचं नाही. मला माझं डोकं खाली करा, पाय वर करा. कारण माझी बुद्धी, माझं ज्ञान, माझं चातुर्य, जे काही माझ्याकडं आत्तापर्यंत होतं, बायबल सांगतं, समजून घ्या की पेत्र हा रस्त्याने जायचा, त्याची सावली पडली तरी लोक बरे होत होते. एवढं सामर्थ्य त्याच्याकडे होतं. आणि पवित्र शास्त्र सांगतं प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये की पेत्र ज्यावेळेस बोलायचा, देवाचे लोक 1,000, 2,000, 3,000 लोक एका वेळेस आपलं जीवन प्रभूला द्यायचं, एवढं ज्ञान पेत्राला मिळालं. पवित्र आत्मा आल्यानंतर देवाचे लोक तो पेत्र म्हणतो वधस्तंभावरती देवाचे लोक ज्यावेळेस लटकवण्याची वेळ पेत्राला आली, बायबल सांगतं पेत्र म्हणतो जेवढं ज्ञान मला प्राप्त झालं, जेवढं सामर्थ्य मला प्राप्त झालं आणि जेवढी बुद्धी माझ्याकडे होती, आणि ज्यावेळेस मी संदेश द्यायचो, लोकांचं तारण व्हायचं केवळ येशू ख्रिस्तामुळं, तो म्हणतो की हे सर्व विचार, हे सर्व बुद्धी, हे सर्व ज्ञान हे केवळ येशूच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. आणि म्हणून देवाचे पलकोनो पेत्र मरताना देवाचे पलकोनो तो म्हणतो की माझं डोकं हे येशूच्या पायाजवळ म्हणजे वधस्तंभाच्या चरणाजवळ असलं पाहिजे, कारण सगळं त्या वधस्तंभाकडनं मला प्राप्त झालं. आता मरताना मी देखील ते समर्पित करत आहे येशूच्या चरणाजवळ. देवाचे पलकोनो किती सुंदर गोष्ट त्या पेत्राच्या जीवनात होती. मरताना देखील त्यानं नम्रपणा दाखवला. किती सुंदर गोष्ट आहे. जाता जाता मरता मरता देखील पेत्र म्हणतो की जे काही ज्ञान मला प्राप्त झालं ते मी येशूच्या वधस्तंभावर किंवा येशूच्या पायाजवळ पायथ्याशी समर्पित करून मी मरणार आहे. देवाचे लोकांना समजून घ्या का त्या पेत्रामध्ये मजबूतपणा होता. शेवटपर्यंत त्यानं टिकून ठेवलं. मजबूतपणा पेत्रामध्ये होता. पवित्रता त्यानं मजबूतपणानं टिकून ठेवली. जे काय बळ, जे काय सामर्थ्य देवानं त्याला दिलं ते मजबूतीनं त्यानं टिकून ठेवलं. जे काय ज्ञान परमेश्वरानं त्याला दिलं ते शेवटपर्यंत मजबूतीनं पेत्रानं टिकून ठेवलं. देवाचे लोक कोण टिकून ठेवणारे लोक तुम्ही असलं पाहिजे. स्तेफनाचं उदाहरण घेतलं. बायबल सांगतं मरेपर्यंत देवाचे पलकोनं जेवढं सामर्थ्य, जेवढं बळ होतं, देवाचे पलकोनं त्याने टिकून ठेवलं. सरते शेवटी देवाचे पलकोनं स्तेफन देखील आपले गुडघे प्रभू समोर टेकून देवाचे पलकोनं आकाशाकडे पाहून त्यानं आपला प्राण समर्पित केलेला आहे. तो स्तेफन म्हणतो की प्रभू मी माझं प्राण तुम्हाला समर्पित करत आहे. वधस्तंभ देवाचे पलकोनं आकाशाकडे त्यानं पाहिलं. कारण बायबल सांगतं स्तेफन मरता मरता तो म्हणतो देवाच्या लोकांनो मी आकाश उघडलेले पाहिलेले आहे आणि तो परमेश्वराच्या उजव्या बाजूला, आणि मग मी येशू ख्रिस्ताला पाहत आहे. आणि स्तेफन मरता मरता म्हणतो, आपले गुडघे टेकून म्हणतो की प्रभू हा माझा प्राण तुला समर्पित करत आहे. होय, देवाचे लोकांनो किती नम्रता त्या स्तेफनामध्ये. तो म्हणतो की जेवढं सामर्थ्य, जेवढं बळ मला प्राप्त झालं देवाचे लोकांनो ते मी आतापर्यंत टिकवून ठेवलं. आणि जाता जाता मरता मरता देवाचे लोकांनो त्या स्तेफनानं देखील येशूच्या चरणाजवळ देवाचे लोकांनो तो समर्पित होऊन मेलेला आहे. आमचं जीवन तसं आहे. आमचं जीवन नम्र आहे. समर्पित करा. ख्रिस्ताच्या पायथ्याशी देवाचे लोकांनो आम्ही नेहमी बसणारे लोक असलं पाहिजे. बायबल सांगतं मार्था, मरिया आणि लाजरस नेहमी हे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये दंग असणारे लोक, व्यस्त असणारे लोक, पण मरिया मात्र येशूच्या चरणाजवळ बसणारी. ती म्हणते की माझं सुख, माझं समाधान, माझा आनंद, माझा गौरव, माझा वैभव, माझं सर्व काय हे येशूच्या चरणाजवळ आहे, येशूच्या सानिध्यामध्ये, येशूच्या पायथ्याशी आहे. आणि म्हणून देवाचे लोकांनो मरिया देखील ही येशूच्या चरणाजवळ बसणारी. होय, देवाचे लोकांनो आमचा अभिमान येशूच्या सानिध्यामध्ये असला पाहिजे. देवाचे लोकांनो शेवटपर्यंत मरिया ही येशूच्या चरणाजवळ मागा. देवाची लोकांनो मजबूती मागा. आणि तीच मरियानं मागितली. तीच मजबूती मरियानं मागितली. आज वचन, प्रार्थनामय जीवन, पवित्रतेचं जीवन, प्रभूमधलं जीवन
टिकून ठेवण्यासाठी आम्हाला भक्कमपणाची गरज आहे. मागा देवाजवळ भक्कमपणा मागा. स्ट्रेंथ, प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. देवाजवळ देवाचे कोण आम्ही मागितलं पाहिजे. पुढची गोष्ट, सेवेचा पाया, कुटुंबाचा पाया, व्यवसायाचा पाया मजबूत किंवा शाबूत ठेवण्यासाठी आम्हाला मजबूतीची गरज आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक लोक कष्टानं मेहनतीनं आपल्या कुटुंबाचा पाया देवाचे लोक रचतात किंवा बांधतात, मजबूत करतात. पण मला तुम्हाला सांगू द्या की अनेक लोक ज्यावेळेस आपल्या कुटुंबाचा पाया, व्यवसायाचा पाया, देवाची लोकनो आणि मग सेवेचा पाया हे मजबूत करतात, कालांतरानं त्यांचा पाया हा देवाची लोकनो सैल होतो. ढिला होण्याचं कारण एकच आहे की देवाची लोकनो त्यांची प्रार्थना कुठंतरी कमी पडती. पण मला तुम्हाला सांगू द्या, ती मजबूती तुमच्याकडे असली पाहिजे की देवाची लोकनो एकदा का तुमच्याकडं प्रार्थनेची मजबूती आली, एकदा का देवाची लोकनो तुमच्याकडं प्रार्थनेचं बळ आलं आणि जी सेवा आणि ज्या सेवेचा पाया, ज्या कुटुंबाचा पाया, ज्या व्यवसायाचा पाया तुम्ही रचला देवाची लोकनो, त्याच पायावरती देवाची लोकनो तुमचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे उभा राहील आणि शेवटपर्यंत देवाची लोकनो तो स्थिर राहील. आणि जी सेवा तुम्ही उभी केली आणि ज्या सेवेचा पाया तुम्ही देवाची लोकनो शेवटपर्यंत मजबूत असा प्रार्थनेच्या द्वारे ठेवला, तुमची सेवा ही शेवटपर्यंत टिकणार आहे. देवाची लोकनो जे कुटुंब देवाची लोकनो प्रार्थनेच्या द्वारे ज्या कुटुंबाचा पाया तुम्ही रचला, बांधला आणि देवाची लोकनो शेवटपर्यंत प्रार्थनेमध्ये तुम्ही टिकून राहिला, तर देवाची लोकनो मला तुम्हाला सांगू द्या, त्याच मजबूतीनं तुमचं कुटुंब शेवटपर्यंत स्थिर राहणार आहे. देवाची लोकनो कुठलं संकट येणार नाही, कुठलीच निराशा येणार नाही, कुठल्याच प्रकारची कमी तुम्हाला भासणार नाही, कुठल्याच प्रकारचं देवाची लोकनो आर्थिक गरज तुम्हाला भासणार नाही, कर्ज घेण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. कारण तुमच्याकडची जी मजबूती आहे तीच तुम्हाला शेवटपर्यंत नेऊ शकते. म्हणून देवाची लोकनो मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा पाया मजबूत असण्यासाठी प्रार्थना करा. डिवाइन प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. देवाची लोकनो सामर्थ्यासाठी, स्ट्रेंथसाठी प्रार्थना करा. ग्रीक भाषेमध्ये स्ट्रेंथ या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये त्याला डिनामी असं म्हटलेलं आहे. आणि डिनामी म्हणजे त्याला फोर्स असं म्हटलेलं आहे, माइट असा शब्द आहे, पोटेन्सी असा शब्द आहे. आणि म्हणून देवाची लोकनो स्ट्रेंथ आपण समजून घ्यावा. स्ट्रेंथ हा शब्द समजून घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. देवाची लोकनो स्ट्रेंथ, प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. आम्ही सामर्थ्यासाठी प्रार्थना करावी, बळासाठी प्रार्थना करावी. मग हे सामर्थ्य काय? त्याला जिनामी असा शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये, त्याला जिनामी असं म्हणतात. आणि डिनामी म्हणजे काय? त्याला फोर्स असा शब्द आहे. जिनामी म्हणजे माइट, डिनामी म्हणजे पोटन्सी. देवाची लोकनो फोर्स म्हणजे काय? त्याला जोर, प्रभावीपणा, जोरदारपणानं सैतानाचे हल्ले परतून लावण्याचं सामर्थ्य असं त्याचा अर्थ आहे. स्ट्रेंथ म्हणजे काय? जोरदारपणानं देवाची लोकनो मोठ्या फोर्सनं, मोठ्या जोरदारपणानं देवाची लोकनो सैतानाचे हल्ले परतून लावण्याची खबर, परतून लावण्याचं सामर्थ्य, परतून लावण्याचं बळ त्याला असं म्हटलेलं आहे. देवाची लोकनो याच बळासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. फोर्स, जोर, त्याला जोर असं म्हटलेलं आहे. आपण पाहतो नाही का, कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मित्रमंडळीमध्ये एखादी जड वस्तू ढकलण्यासाठी किंवा एका ठिकाणी आपण पाहतो की एखादी गाडी बंद पडली किंवा चारचाकी गाडी बंद पडली आणि त्याला ढकलण्यासाठी आम्ही एक दोन आपल्या मित्रांना बोलवतो आणि ते आपले मित्र ते चारचाकी वाहन ढकलत असताना थोडासा जोर कमी पडतो म्हणून आपण मस्करीबाईजमध्ये किंवा मस्करीमध्ये आपण त्याला म्हणतो, अरे काय तुझ्या अंगात जोर नाही का, गाडीला किंवा ह्या चारचाकी गाडीला नीट ढकल, असं आपण मस्करीमध्ये म्हणतो. देवाची लोकनो तो जो जोर आहे, तो जोर आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. कशासाठी हो? सैतानाचे हल्ले परतून लावण्यासाठी. मग सैतानाचे हल्ले काय हो? निराशा,
सैतानाचे हल्ले कशा प्रकारे, जळते बाण जो आहे, जो हल्ले तो सैतान लोकांवरती करतो, निराशा. आज आपण पाहतो संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये निराशा आहे. काय हो? कोरोना व्हायरस हा आजार एवढा भयंकर आहे की ज्याच्यामुळं आज लोक निराश आहे. कारण याच आजारामुळं, याच रोगामुळं अनेकांची नोकऱ्या गेलेल्या आहेत, कामं गेलेली आहेत, काही लोकांचे पगार कमी झालेले आहेत, काही लोकांना 3-3, 4-4 महिने अजून देखील देवाचे लोक पेमेंट त्यांचा झाला नाही, पगार झाला नाही. त्या गोष्टीमुळे निराश आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, हे जे हल्ले आहेत ते परतून लावण्याचं फोर्स किंवा जोर किंवा देवाचे लोक आमच्याकडे असला पाहिजे. त्याच देवाचे लोक प्रभावीपणासाठी किंवा जोरसाठी किंवा त्या शक्तीसाठी, त्या बळासाठी, त्या फोर्ससाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. परमेश्वराला म्हणावे की प्रभू आम्हाला ते प्रभावीपणा दे, आम्हाला तो जोर दे, आम्हाला तो बळ दे की आम्ही सैतानाचे हल्ले आम्ही परतून लावावे. जो फोर्स, ज्याला इंग्रजी शब्द आहे डिनामीला, डिनामीचा अर्थ मी तुम्हाला सांगत आहे फोर्स. आणि दुसरा जो डिनामी याचा शब्द इंग्रजी, त्याला पोटेन्सी असं म्हटलेलं आहे. आणि मग पोटेन्सी म्हणजे काय? तो कुवत, त्याला सामर्थ्य असं म्हटलेलं आहे. आणि तेच आम्ही देवाजवळ मागावं. माईट, पराक्रमी, माईची पराक्रमी, प्रबळ. होय देवाचे लोक तो प्रबळपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. माईठी, पराक्रमी. आणखी एक डिनामीला शब्द आहे, त्याला ड्युराबिलिटी असं म्हटलेलं आहे. समजून घ्या, ड्युराबिलिटी. आणि ड्युराबिलिटी म्हणजे काय? टिकाऊपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. टिकाऊपणा, शेवटपर्यंत आम्ही टिकून राहावं. पेत्र, यवान, याकोब, देवाची लोक येशूचे 12 शिष्य मरेपर्यंत टिकून राहिले. देवाची लोक संत पौल मरेपर्यंत टिकून राहिलेल्या. होय देवाची लोक आम्ही देखील मरेपर्यंत प्रभूमध्ये टिकून राहावं. देवाची लोक तो टिकाऊपणा आमच्याकडे असला पाहिजे. आणि तोच टिकाऊपणा आम्ही परमेश्वराकडे मागावा. होय देवाची लोक मला तुम्हाला सांगू द्या, तोच टिकाऊपणा तुम्ही देवाजवळ मागा. होय ड्युराबिलिटी, ड्युराबिलिटी मीन्स टिकाऊपणा. डिनामी याचा अर्थ तुम्हाला सांगत आहे. स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय? स्ट्रेंथ म्हणजे टिकाऊपणा. त्याला ग्रीक शब्द आहे डिनामी, म्हणजे ड्युराबिलिटी. देवाजवळ आम्ही टिकाऊपणा आम्ही मागावा देवाकडे. स्ट्रेंथ काय ते समजून घ्या. पुन्हा सांगतो, देवाचे लोकनो स्ट्रेंथ या शब्दाचा अर्थ आहे, त्याला डिनामी असं म्हटलेलं आहे. म्हणजे फोर्स, जोर आमच्याकडे असला पाहिजे, प्रभावीपणा आमच्याकडे असला पाहिजे. सैतानाचे हल्ले परतून लावण्यासाठी पोटेन्सी म्हणजे कुवत, आमच्याकडे ती कुवत असली पाहिजे. देवाचे लोकनो सैतानाचे हल्ले पचवण्यासाठी किंवा सैतानाचे हल्ले परतून लावण्यासाठी आमच्याकडे ती कुवत असावी. माहिती म्हणजे आम्ही पराक्रमी असलं पाहिजे. बायबल सांगतं पराक्रमी. देवाचे लोकनो दावीद हा पराक्रमी होता, शूर होता. आणि त्या दाविदासारखा पराक्रमीपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. पराक्रमी क्रमाचा गुणधर्म आमच्याकडे असला पाहिजे. जो देवाचे लोकांनो दाविदानं मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की दाविदानं एका दगडामध्ये गल्ल्याताला मारलं, तो खाली पडला. तो पराक्रम त्याच्यामध्ये होता. त्या पराक्रम करण्याचं सामर्थ्य, बळ त्या दाविदाकडे होतं. आणि हे बळ दाविदानं प्रार्थनेच्याद्वारे प्राप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर ड्युराबिलिटी म्हणजे टिकाऊपणा. प्रभू येशूमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी हा टिकाऊपणा आमच्याकडे असला पाहिजे. तो आम्ही देवाजवळ मागावा. देवाची लोकांना ड्युराबिलिटी मीन्स टिकाऊपणा. शेवटपर्यंत आम्ही टिकून राहिलं पाहिजे. ड्युराबिलिटी, टिकाऊपणा. त्याच्यानंतर जो शब्द आहे डिनामीचा, देवाच्या डिनामीचा, त्याला सॉलिडिटी असं म्हटलेलं आहे. सॉलिडिटी म्हणजे भरीवपणा. त्याला सॉलिडिटी म्हणजे भरीवपणा असलेला, पोखळ नसलेला, भरीव व्यक्ती. प्रभूच्या गुणांनी, प्रभूच्या दानांनी आम्ही भरलेले लोक असलं पाहिजे. सॉलिडिटी समजून घ्या. देवाचे लोकांनो आमच्याकडं ही सॉलिडिटी गरजेची आहे. भरीवपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. अनेक लोक कमजोर आहेत. कशामुळं कमजोर हो? देवाचे लोकांनो त्यांच्याकडं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही, त्यांच्याकडं पवित्र
पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नसल्या कारणामुळं देवाचे लोक कोण सैतान त्या लोकांवरती हल्ले करतो आणि ते लोक देवाचे लोक कोण पापामध्ये पडून अनेकांचं जीवन संपलेलं आहे. पण जर आमच्याकडं भरीवपणा आहे, देवाच्या दानाचा, देवाच्या सामर्थ्याचा भरीवपणा आहे, देवाचे लोक कोण आमच्यामधला जो पोखळपणा आहे, तो पोखळपणा प्रभूच्या सामर्थ्यानं भरला गेला पाहिजे, प्रभूच्या दानानं भरला गेला पाहिजे, प्रभूच्या कृपेनं भरला गेला पाहिजे, प्रभूच्या दयेनं भरला गेला पाहिजे, तर आम्ही सैतानाविरुद्ध लढू शकू. भरीव सॉलिडिटी म्हणजे भरीवपणा, आणि हाच भरीवपणा आम्ही देवाजवळ मागावा. म्हणजे तो परमेश्वर आम्हाला देवाचे लोक त्याच्या सामर्थ्यानं भरेल. पुढचा जो शब्द आहे त्याला फास्टनेस असं म्हटलेलं आहे, म्हणजे मजबुती, वेगवान. फास्टनेस म्हणजे वेगवानपणा. देवाचे लोक मोठ्या वेगानं आम्ही सैतान किंवा सैतानाच्या कुयुक्त्या आम्ही परतून लावणारे लोक असलं पाहिजे. हे बळ आमच्याकडे असलं पाहिजे. देवाचे लोक प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ, त्या सामर्थ्यासाठी, त्या बळासाठी, त्या मजबूतीसाठी, त्या भक्कमपणासाठी, त्या ड्युरेबिलिटीसाठी, त्या फास्टनेससाठी आम्ही देवाजवळ देवाची लोक प्रार्थना करावी. त्या मैठीपणासाठी किंवा त्या फोर्ससाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी आणि त्या सॉलिडिटीसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. त्या पोटेन्सीसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. ती कुवत देवाजवळ आमच्याकडे असलं पाहिजे की देवा, आम्ही तुझ्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये टिकून राहण्याची जी पोटेन्सी आहे, कुवत आहे, ते आम्हाला तू दे. प्रार्थना करा, देवाजवळ प्रार्थना करा. तो परमेश्वर वैभवानं किंवा गौरवानं तुम्हाला देईल. बायबल सांगतं तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. आम्ही देवाजवळ मागावं, डिवाइन स्ट्रेंथ देवाजवळ मागावी, तो परमेश्वर देईल. देबाप करो, या वचनांद्वारे तुम्हाला आस्वादित करो. यावेळेस आपण काय वेळ देवाचा गौरव करूया, त्या परमेश्वराची स्तुती करू. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ शकेर लावा, शकेर लावा. ओ थँक्यू जीसस. ओ रिबेरा लावा, ओ रिहंदे रेबे. Yes. Yes. तो परमेश्वर महान आहे. तो तुम्हाला आणि मला त्याच्या सामर्थ्यानं. प्रेयर फॉर डिवाइन स्ट्रेंथ. देवाजवळ मागा स्ट्रेंथ.
यस ओ रेबेला बाबा ओ रेबेना मा बाबा बाबा धन्यवाद ओ रिहिंदा रा बाबा शुकोरो रो बेबे देगे रा बाबा 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 यस फादर लॉर्ड यस फादर लॉर्ड री बाबा 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 थँक यू जीसस धन्यवाद धन्यवाद माझ्या देवा तुझा आम्ही गौरव करतो प्रभू तुझा महिमा आम्ही करतो देवा कारण तू महान परमेश्वर आहे तू राजांचा राजा आहे तू प्रभूंचा प्रभू आहे देवा तुझ्या सामर्थ्यानं तुझ्या बळानं तू आम्हाला भरलं तुला धन्यवाद प्रभू धन्यवाद करतो की आम्हाला तू परमेश्वर पित्या तुझ्या फोर्सने भरलेले आहे पोटेन्सी ओ परमेश्वर पित्या ड्युरेबिलिटी टिकाऊपणा प्रभू तो आम्हाला दिला म्हणून तुझा धन्यवाद करतो परमेश्वर पित्या सॉलिडिटी परमेश्वर पित्या त्याबद्दल तुझा गौरव करतो सर्व प्रकारच्या आस्वादन परमेश्वर पित्या तो आम्हाला भर तुझा गौरव करतो परमेश्वर पित्या तुझा महिमा करतो तुला धन्यवाद देतो ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करतो म्हणून तो आई आमेन आमेन प्रेज लॉर्ड पुन्हा एक वार सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देईल कारण तो देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्या प्रभूनं तुम्हाला मला आस्वादित केलं ह्या वचनाद्वारे प्रभूची स्तुती असो आणि देबाप करो तुम्हाला त्याच्या सामर्थ्यानं भरो त्याच्या ड्युरेबिलिटीने भरो त्याच्या पोटेन्सीने भरो त्याच्या फोर्सने भरो आणि परमेश्वर त्याच्या फास्टनेसने देव तुम्हाला भरो आणि ते बळ ते सामर्थ्य तुम्हाला द्यावं की परमेश्वरानं की सैतानाच्या विरुद्ध तुमचा टिकाव व्हावा म्हणून त्या परमेश्वरानं तुम्हाला बळ द्यावं हीच देवाजवळ मी प्रार्थना करत आहे तर देबाप करो तुम्हा सर्वांना प्रभू आस्वादित करो गॉड ब्लेस यू ऑल देव तुम्हा सर्वांना शांतीनं भरो गॉड ब्लेस यू ऑल